हो, मार्केटला तर आपण विक्री करतोय आणि तुम्हाला बाग द्यायचा आहे तर दोन वैशिष्ट्य आहे. तुम्ही एक अर्ध्यात अडकलेला आहे, जागेवर पण द्यायचा आणि तुम्हाला मार्केटकडे बी वळतंय. काय डोखा मन तसं झालंय आमचं. तुमची तिथं मनस्थिती आहे, मी ओळखले ना तुमचं बोलता बोलता. त्यासाठी काय करावं लागेल की मी नेहमी सांगतो की आपल्याला जागेवरचा व्यापारी योग्य की मार्केट योग्य, हे माझ्यावर विश्वास ठेवू नका. हा, कन्फ्युज झाले म्हणा. नाही 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 नाही. अक्का जरी कन्फ्यूज झाला तर घाबरायचं नाही. जोपर्यंत मी तुम्हाला विश्वास देतोय, मी तुम्हाला आधार देतोय, तर काही काळजी करायची नाही. जर योग्य रेट आला तर जागेवर द्या, पण कोण फसवतं हे लक्षात येण्यासाठी तुम्ही मोकळ मार्केटला या. काहीतरी मार्केट चालेल सध्या तरी आता. मार्केट माल पाहून आहे. 60-70 रुपये गोटीनी स्टार्ट होते, 70-80 गोटीनी स्टार्ट होते, 100 स्टार्ट होते. पण गोटीच्या रेटमध्ये जागेवर सौदे झालेले आहेत ह्याचा रिपोर्ट मला आहे ना. काही तसं चाललंय, काही तुम्हाला सांगतोय तीच व्यापारी चालतात. व्यापाऱ्यांना काय करतात त्यापेक्षा ना आपल्याला काय करायचं महत्वाचं आहे ना. मध्ये ओले माल गेले त्यांचंही बिचाराचं नुकसान झालेलं आहे. कारण ओले मालांनी बॉक्स मध्ये टाकले की ते माल सोडून जातात. हा, तर आता तर वातावरण कोरडं आहे, आता घाबरायचं कारण नाही. पाऊस होत नाही ना. हा, पाऊस होत नाही तर आता माल चुका आहे ना. हा, गाव कुठलं? राहू. अच्छा, हा राहू. तरी 300-400 ग्रॅम काय जाते. मी तेच सांगतो, ग्रॅमवर ह्याचा बाजार नसतात. बाजार ग्रॅम असेल तर त्याची इंग्लिशी कशी आहे, त्याला स्पॉट आहे का, किंवा त्याची मजबूती कशी आहे, त्याच्यावरती सगळं गणित असतं. किती राहता माल? हा, माल किती टॉप माल आहे चांगला. तेच सांगतो, आपली व्हिडिओ चेक करा. त्या व्हिडिओमधून काय अंदाज येतो का चेक करा. नसेल व्हिडिओ अंदाज येत तर एकदा मोकळ्या. किती काय राहणं तरी माल तुम्हाला किती काढायचा एवढं विकायची क्षमता आहे. कारण आम्ही बुकिंग करूनच घेतोय. तुम्ही म्हणला मला 200 चालायचं, तुमचं 200चं बुकिंग झालं तर दुसऱ्याला कोटा पूर्ण झालं तर आम्ही थांबून उद्या तोड बाबा सांगू. आता बुकिंग कशी करावं लागेल? बुकिंगसाठी जो नंबर दिलेला आहे आपण त्याच्यावर फोन करा किंवा मला फोन करा, मी तुमची बुकिंगची सिस्टीम सांगेल. ज्या दिवशी माल आणायचा आहे, म्हणजे आता उद्या माल आणायचा आहे तर आज 13 तारीख आहे, तुम्ही 14 तारखेला विक्रीला 14 तारीखच सांगायचं. म्हणजे ज्या दिवशी विक्रीला आणणार ती तारीख सांगा. हा बरोबर. बुकिंग असते म्हणजे जास्त आवक होते. बुकिंग असल्यामुळं कसं असतं, जी जागा आणि जे ग्राहक त्या हिशोबाने समतोल राखतात. आणि बाकी अजून 2 मार्केट आपण तिकडे माल पाठवू शकतो. बुकिंगचे फोन करतो माल तोडला की. ज्या वेळेस नाही माल तोडला की नका करू, 2 दिवस अगोदर बुकिंग घ्यावं लागेल. तर तसं तोडलं आणि आमची बुकिंग जागा फुल झाली आम्ही उतरू शकणार नाही. तुम्हाला 2 दिवस अगोदर निर्णय तुमचा पक्का करा. व्यापाऱ्याला द्यायचं का मार्केटला नाही हे एकदा मोकळं या. तुमचे व्हिडिओ पाहतोय आम्ही, रोज पाहतोय. व्हिडिओ पाहून तुम्हाला आधार आलेलाच आहे, पण तुम्ही अजून 80-20 मध्ये 80% तुमचा निर्णय झालेला आहे मार्केटकडे येण्याचा, 20% गोळतोय अजून. अहो मग इथं गोटीच्या मार्केटमध्ये माल मागतात म्हणलं उपयोग आहे ना. मग तेच आपण 20% मध्ये जर गोळत असेल ना तर 100% निर्णय करा ना काय करायचं ते. आता आपण पिकवलेलं आहे. मी म्हणतोय आपली 1500 झाडे तुमचे किती असू द्या, तुमची असू द्या, तुमच्या मित्राची नातेवाईकाची, त्याला नाही आपण सगळं देऊ, काळजी नका करू. रोजची रोज 50 लिटर आम्ही तोडू शकतो ना बुकिंग ते तोडा ना. मी तुम्हाला सांगितलं ना, माझा कोटा दररोजचा 10 ते 15,000 कॅरेटचा, आता 15 ते 20,000 कॅरेटचा कोटा आहे तिन्ही मार्केट मिळून. आता तरी सध्या 20-25 हजार. हा, घाबरू नका. हा, बाजार हालचाल होईल शकते ना अजून. बाजार जास्त जरी हल्ले नाहीत, थोडेफार हलतील, पण खाली तर येणार नाही एवढं गॅरंटी सांगतो. कारण जुलै आणि ऑगस्ट मध्ये जास्त सेटिंग झालेली माल आहेत. आणि ज्यावेळेस वाढायचं आत्ताच घेऊन मी सांगेल, आत्ताच नाही बोलणार मी. पुढचे सगळे अंदाज आले की अगोदरच बोलेल. चालतंय. हा, ओके. ठीक.